फलंदाजी मार्कवर दरबार. उशीर करू नका. जो संघ विजयी मिळवल तो बक्षीस पात्र होईल, सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. दोन्ही संघाला हा सामना अतिशय महत्वाचा. अतिशय सुरेख अशी फलंदाजी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली ती कृष्णा यांच्याकडून. पाहूया या महत्वपूर्ण सामन्यामध्ये कशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. बॅट पकडण्याची त्यांची शैली अतिशय वेगळी. दरबार अतिशय सुरेख फाटका कव्हरच्या दिशेला मारला चेंडू. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धावेने खातं उघडतो तो कृष्णा. संघाचं खातं उघडतो एक धावेने नितेश दरबार. गोलंदाजी मार्कवर आहे. स्ट्राईकला आहे तो बंटी. हा ही अतिशय स्फोटक असा फलंदाज ज्याला चौकार आणि षटकारांची भूक लागलेली असते. अतिशय सुरेख फटका. चेंडू जातोय तो लॉंगांच्या दिशेला. 1 बाउन्स 2 बाउन्स फॉर रन. आणि खातं उघडतो तो बंटी. या 4 धावांवर पडून धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 वरती. अतिशय सुंदर असं आयोजन या ठिकाणी. थोडीशी प्रेक्षकांकडून मिस फील्ड होते. बाईच्या स्वरूपात एक धाव भेटते. पंचांचा इशारा येतोय. या अतिरिक्त धावांवर पडून धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6. अतिशय सुंदर असं आयोजन या ठिकाणी आयोजक कमलसिंह आनंद मस्के सर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर असं ग्राउंड सजवलेलं आहे. 40+ खेळाडूंना एक संधी दिलेली आयोजक मस्के सर यांच्याकडून. धन्यवाद मस्के सर. असं दरवर्षी आयोजन आपलं लाभावं असे आम्ही तुमच्याकडून इच्छा व्यक्त करतो. अतिशय खोलवर टप्पा टाकण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू लोअर फुलटा जातोय. चेंडू मिड विकेटच्या दिशेला अडवला जातोय, परंतु 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होतात बंटी आणि कृष्णा. चांगली रनी बिटवीन देखील मानता येईल. धावसंख्या जाऊन पोहोचली तर नॉट आउट. पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 धावा. अतिशय सुरेख फटका पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय तो सीमारेच्या पार. पंचांच्या इशारा 4 धावेचा. ठरतय. धावसंख्या जाऊन पोहोचती नॉट आउट 12. या षटकामध्ये निघालेला हा दुसरा चौकार. संघासाठी निघालेला दुसरा. स्फोटक अशी फलंदाजी करतोय तो कृष्णा. आजच्या दिवसामध्ये इनफॉर्म बल्लेबाज कृष्णा. अतिशय सुरेख फटका. सुरेख फटका. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेला. 4 नॉट आउट 16. 3 चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती 16. अतिशय महागड षटक ठरतंय, कारण हा सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्वपूर्ण सामना आहे. जोही संघ बाजी मारेल तो बक्षीस पात्र होईल, सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आयोजक कमलसिंह आनंद मस्के सर यांच्याकडून सरचं स्वागत. चेंडू दिलाय कर्णधार यांनी. टेनिस क्रिकेट मधला फिरकीचा जादूगर नाझम गुल्ली.
आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतो की एक साईडला फलंदाजी करतो तो कृष्णा. आजच्या दिवसामध्ये अतिशय सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळली. तर दुसऱ्या साईडला दिसतोय गोलंदाजी मार्कवरती फिरकीचा जादूगार नाझम गुल्ली. मी आज सुमित सर मी आज नाझम गुल्लीशी आता बोललो की आपलं एज काय आहे. तर 46 इयर 46 वर्षाचा हा नाझम गुल्ली गुजरात स्टेट मधून खेळायला आलेला हा नाझम गुल्ली. पाहूया या महत्वपूर्ण मॅच मध्ये आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतोय. अतिशय सुरेख चेंडू उचलता चेंडू इनस्विंग पद्धतीत चेंडू खेळून काढलेला आहे तो. शॉर्ट लॉंग यांच्या दिशेला तिथे एक धाव पूर्ण केली जाते. या एक धावजीवर पडून धावसंख्या पोहोचती ती एक षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्याच चेंडूवरती नॉट आउट 17. सुंदर अशी सुरुवात पाहायला मिळते आपल्याला भांडूप संघाकडून. अतिशय सुरेख चेंडू परंतु ऑप्टिकच्या खूपच बाहेरला चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. अंपायरचा इशारा वाईट. अवांतर धावेवर पडून धावसंख्या त्याची नॉट आउट 18. राईट मुहूर्त विकेट मारा करतोय कॉम्प्युटर बॉक्स एंड कडून नाझम गुल्ली. जेमतेम 10-15 पावलांचा रन. मात्र एक स्ट्राईकला खेळतोय तो कृष्णा इन्फॉर्म बल्लेबाज. तर त्याला सामना करतोय की ज्यांची गोलंदाजी टेनिस क्रिकेटमध्ये टेनिस विश्वामध्ये एक नाव असलेला गोलंदाज फिरकीचा जादूगार. रिवर्सशिपचा फटका परंतु एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो कृष्णा. या एक धावेवर पडून धावसंख्या पोहोचते 19. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्या संघासाठी महत्वपूर्ण गोलंदाजी करतो नाझम गुल्ली. कारण पहिले षटक थोडंसं महागडं ठरलं होतं. पहिल्या षटकामध्ये 16 धावा वसूल केल्या गेल्या. आता मात्र चेंडू जाणार निश्चित सीमारेषेच्या पार. स्ट्रेट ड्राइव्ह 6 धावा. मला वाटतं नाझम गुल्लीला आजच्या दिवसातील हा पहिला षटकार जातोय तो बंटी यांच्याकडून. पुन्हा एकदा चेंडू आउटस्विंग पद्धतीत चेंडू समजलेला बंडीला निर्धापद्धतीत चेंडू. तुम खूबसूरत हो तो हम थोडी बदसूरत है. जशाच तसं उत्तर तुम्ही षटकार मारला तर आम्ही नक्की तुम्हाला रोखून ठेवू नाझम गुल्ली. शॉर्ट पिच पद्धत चेंडू मिड विकेटच्या दिशेला खेळून काढलेला आहे. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तसा चांगला थ्रो परंतु एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरला तो बंटी. धावसंख्या पोहोचली ती 26 वरती. पहिल्या षटकात समाप्तीनंतर 16 धावा होत्या. या षटकामध्ये 10 धावा वसूल केलेल्या त्या बंटी आणि कृष्णा यांच्याकडून. नाझिम गुल्ली राईट मुहूर्त विकेट. अतिशय सुरेख फाटका चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेला 6 धावा. षटक महागडं ठरतंय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा. मात्र दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 16 धावा वसूल केल्या गेल्या. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या जण पोहोचली ते नॉट आउट 32. सामना 5 षटकांचा असेल. 2 ओव्हरचा पॉवर प्ले. धावसंख्या झाली ती 32. सामना 5 षटकांचा असेल. बॉलरचं नाव समर्थ कडू. जी हा
अतिशय सुरेखाची फलंदाजी आपल्याला समर्थ यांच्याकडून पाहायला मिळाली, परंतु गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय समर्थ. अतिशय सुरेख चेंडू, खोलवर टप्प्यात चेंडू होता, परंतु यार्कर लेनचा चेंडू ऑफ स्टिकला टाकलेला आहे यार्कर, परंतु एक धाव मिळते ती बंटीला. 5 षटकाच्या सामन्यामध्ये एका दुक्का बिलकुल नहीं चलेगा, मारना पड़ेगा चौका छक्का. देखेंगे किस तरह से कृष्णा अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली, बिल्कुल बिट कर दिया, गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में, कोई रन नहीं, बिंदी गेंद, जो कि स्कोर वही का वही रुका हुआ, 33 रन बिना विकेट खोए. फिर से एक बार यार्कर लेन की गेंद थी, खेल दिया है मिड विकेट क्षेत्र में, जहां फील्डर फील्ड करते तब तक 1 रन चुरा लिया, दूसरी रन की कोशिश, मगर अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. इस 2 रन के साथ जो कि कृष्णा पहुंच गए 21 रन पर, जो कि टीम का स्कोर हो चुका है बिना विकेट खोए 35 रन. जो कि पहले ओवर में 16 रन आए, दूसरे ओवर में 16 रन आए, तीसरी ओवर की शुरुआत थोड़ी धीमी हो गई है, जो कि 3 गेंदों में 3 ही रन आए हैं. ये अच्छा शॉट है, अच्छा शॉट है, रियोशिप के अलावा शॉट, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए. बिल्कुल रोकने का नाम नहीं ले रहा है, जो कि 25 रन बना के खेल रहा है कृष्णा. 3 चौके और 1 छक्का जो कि उसमें शामिल है. ये अच्छा शॉट स्ट्रेट क्यों खेल दिया है, लॉन्ग ऑन की दिशा में, जहां फील्डर फील्ड करते 1 ही रन मिलेगा. अच्छी फील्डिंग. चालीस रन बन चुके हैं, अभी तक कोई सफलता नहीं मिली है. गेंद हवा में देखेंगे, जी नहीं, नो मैन लैंड में गेंद गिरी, जहां फील्डर फील्ड करते तब तक 2 रन चुरा लिए, जो कि सर्कल में ही गेंद थी. पंचांना सूचना आहे, जर दुसरी रन पळत असाल आपण स्पीच वरून तर शॉर्ट धाव दिली जाईल, याची दोन्ही संघातील फलंदाजांनी नोंद घ्यायची. कारण स्पीच वरून माती विकेट आहे, आयोजकांना सहकार्य करायचंय. धावसंख्या दिली ती 42. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 आणि तिसऱ्या षटकामध्ये मात्र 10 धावा आल्या. धावसंख्या दिली ती 42. उर्वरित आणखी 12 चेंडूंचा खेळ बाकी. पाव्या उर्वरित 12 चेंडूमध्ये किती धावा जमावतात ते कृष्णा आणि बंटी. सलामी आलेले फलंदाज, आतापर्यंत कोणताही फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालेलं नाही. ते अलिबाग संघाला कप्तान ने गेंद थमाई है नाजिम गुल्ली के हाथ में, जो कि पहला ओवर थोड़ा महंगा साबित हुआ था. 16 रन आए थे. देखेंगे इस ओवर में किस तरह से अपनी टीम के लिए गेंदबाजी करते हैं, क्योंकि 18 गेंदों में रन बने हैं 42 रन, जो कि अभी तक कोई सफलता नहीं मिली. चलिए देर मत कीजिए कप्तान नाजिम गुल्ली, देर मत कीजिए. और एक इनिंग बाकी है, जो कि इस इनिंग के अभी भी 2 ओवर बाकी है.
चलिए, देर आए दुरुस्त आए, गुजरा हुआ कल कभी ना आए। जो कि स्ट्राइक पे है कृष्णा, इनफॉर्म बल्लेबाज, उनके सामने है नाजम गुल्ली। अंपायर ने उसे वाइड करा दिया। अब स्टंप के बहुत ही बाहर जाती हुई गेंद, इस एक्स्ट्रा रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 40 रन बिना विकेट खोए। ये शॉर्ट पिच गेंद थी, उसे पुल कर दिया है। जहां जो कि नए बल्लेबाज ग्लेन आए हैं, ग्लेन वैती, जो कि नाजिम गुल्ली के गेंदबाजी का सामना करेंगे। पहली ओवर थोड़ी महंगी साबित होने के बाद दूसरी ओवर में पहली गेंद पे सफलता। अच्छा शॉट, गेंद हवा में लपक लिया है कैच, कोई गलती नहीं करेंगे। नाजिम गुल्ली ऑन हैट्रिक, जो कि नए बल्लेबाज है शेखर। देखेंगे इस टूर्नामेंट की पहली हैट्रिक अपने नाम पे करते हैं क्या नाजिम गुल्ली, जो कि मेडन ओवर का, जो कि मेडन ओवर अपने नाम पे कर ली है नाजिम गुल्ली ने। देखेंगे हैट्रिक का भी, हैट्रिक अपने नाम पे करते हैं या नहीं। महाराष्ट्र पोलीस रईसभाई मुलानी यांच्या वतीने विकेट रेडरसाठी 500 रुपयाचं प्राइज नाझीमसाठी। ये बिंदी गेंद थी, बिल्कुल विकेट कीपर के दस्तानों में गई। लगातार 3 गेंदे बिंदी गेंद, डॉट गेंद, जो कि बल्लेबाज को बांध के रखा है। ये गेंद हवा में, निश्चित रूप से गेंद दरबार के हाथ में जाके थामेगी। ये सफलता देखिए कितनी। राजू गोयल नए बल्लेबाज, जो कि 4 गेंदों में 3 सफलता और 1 बिंदी गेंद, कोई रन नहीं आया 4 गेंदों में, जो कि पहला ओवर। और हैट्रिक हो गई है नाजिम गुल्ली को, मिली इस ओवर में मिलती हुई तीसरी सफलता। समीर जी चौगले, जो कि इस टीम के ओनर है, उनकी ओर से नाजिम गुल्ली के लिए 500 रुपए के नाम। बेहतरीन गेंदबाजी, पहला ओवर थोड़ा महंगा साबित होने के बाद इस ओवर में कोई रन नहीं दी, जो कि अतिरिक्त एक्स्ट्रा एक रन आई। राजू गोयल, जो कि नए बल्लेबाज, लेफ्ट हैंड बल्लेबाज खेलेंगे नाजिम गुल्ली। ये अच्छी गेंद थी, अरकलिन की गेंद थी, 1 रन तो पूरा कर लिया। दूसरा रन देखेंगे किस तरह से खेलते हैं। जी नहीं, अच्छी फील्डिंग वहां दरबार द्वारा, 1 ही रन मिलेगा। इस 1 रन का स्कोर बढ़ता हुआ 44 रन।
3 विकेट के नुकसान पर। इस ओवर में अभी तक बल्ले से 1 रन और एक्स्ट्रा से 1, ऐसे 2 ही रन आए हैं। इसे एक बार स्लो रन गेंद थी, खेल दिया है पॉइंट कवर क्षेत्र में, डीप पॉइंट कवर क्षेत्र में, जहां फील्डर फील्ड करते। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, जहां 1 रन होनी चाहिए थी वहां 2 रन चुरा लिए, जो कि स्कोर हो चुका है 46 रन। 3 विकेट के नुकसान, सॉरी 3 विकेट के नुकसान पर 46 रन। अभी भी 6 गेंदें शेष है। देखेंगे किस तरह से अपने टीम के लिए बल्लेबाज कितने रन बनाते हैं, जो कि पहले 2 ओवर महंगे साबित होने के बाद में जो 2 ओवर, नाजिम गुल्ली की 1 ओवर और दूसरी थी समर्थ कडू की, जिसमें 10 रन आए थे, इस ओवर में बस 4 ही रन आए। बाला ठाकरे जो कि अंतिम ओवर लेके आए, आखिरी ओवर। जो भी टीम जीतेगी बख्शिश में जाएगी। दोनों टीमों के लिए ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला। बाला ठाकरे के हाथ में कप्तान नाजिम गुली ने गेंद थमाई है, देखेंगे बाला, अच्छा शॉट, अच्छी फील्डिंग है दरबार द्वारा, जो कि तारीफ करनी चाहिए कि 40+ के मैच में इस तरह से फील्डिंग करना, गेंदबाजी करना, अच्छी बल्लेबाजी करना, ये अच्छी बात है। बची हुई 5 गेंदों में देखेंगे किस तरह से कनक 11 टीम अपनी टीम के लिए रन बना पाती है, क्योंकि पहले 2 ओवर में अच्छी शुरुआत हुई थी, मगर बाद में 12 गेंदों में बस 14 रन आए। थोड़ी धीमी शुरुआत, शुरू में बढ़िया शुरुआत हुई थी। अच्छी गेंद, यार्कर लेंथ की गेंद थी, जहां फील्डर पॉइंट पे फील्ड करते 1 रन चुरा लिया। सुमित, मुझे लगता है कि इक्का दुक्का से कुछ काम नहीं चलेगा, क्योंकि स्कोर देखा जाए तो 48 रन बन चुके हैं। 5 ओवर की मैच है, इस विकेट पे मेरे हिसाब से 10-12 रन तो आराम से बनते हैं, क्योंकि लोनावाला टीम के पास अच्छे बल्लेबाज है। सॉरी, कनक धनविन स्पोर्ट अलीबाग, इस टीम के पास अच्छा शॉट, लॉन्ग ऑफ की दिशा में खेला हुआ शॉट, 1 रन चुरा लिया है। दूसरा रन देखेंगे, अच्छी रनिंग बिटवीन विकेट, आसानी से 2 रन चुरा लिए। इस 2 रन के साथ 50 रन पूरे हो गए। अभी भी 3 गेंदें शेष है इस इनिंग की, 50 रन का आंकड़ा तो पार कर लिया है। अच्छा शॉट, स्ट्रेट ड्राइव देखेंगे, 2 खिलाड़ी, जो अच्छी फील्डिंग और बल्लेबाज आउट। नवीन फलंदाज येतो तो मनीष भगत, महेंद्र देसाई, जयराम कदम, मोहन जगताप, आरपीआयचे सामाजिक कार्यकर्ते यांचं इथं आगमन झालेलं आहे। आयोजन कमिटीच्या वतीने सहर्षाचं स्वागत। सुरेख फटका चेंडू हवेत आणि फलंदाज बाद।
मैदान पोहोचली 51 वरती. नवीन फलंदाज येत होतो अजय. 5 बाद 51, जे की सुरुवात झाली होती नॉट आउट 42. 3 षटकानंतर नॉट आउट 42, त्यानंतर 5 बाद 51. क्रिकेट हा निश्चितचा खेळ आहे, कधी काही होऊ शकतं. 3 षटकानंतर 42 आणि 5व्या षटकाच्या अखेरीस 51. अतिशय सुरेख फटका, एक धाव पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहायचंय, मात्र सहजरित्या माझ्या अंदाजे 2 धावा पूर्ण होतील. 2 धावा पूर्ण. आणि धावसंख्या झाली ती 5 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गाड्यांच्या मोबदल्यात 53. विजयाचं लक्ष आहे 54 धावांचं. 30 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता. तुम्हालापासून धन्यवाद संजय सर. खऱ्या अर्थानं आपण आज पाहतो एस टी गाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले लोणावळा शहर आयोजित सम्यक क्रांती फाउंडेशन लोणावळा, त्याचबरोबर कमलशील आनंद मस्के यांच्या नेतृत्वामध्ये आज आपण जर पाहिले गेलं तर संघर्ष नायक चषक या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसातील असणारी शेवटची मॅच क्वार्टर फायनलचा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला धनवीन स्पोर्ट क्लब अलिबाग आहे, तर दुसऱ्या बाजूला कनक 11 भांडूप. या दोन संघांमध्ये आपण पाहतोय सामना आहे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं तर अनेक मान्यवर देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे बंधू आदरणीय रतनभाऊ मोरे हे देखील उपस्थित आहेत. भाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. पहिला डाव इथे संपलेला आहे. 53 झाल्यात, 54 बनवायचे आहेत आणि या 54 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे दोन्ही बॅटर. चला विनंती असं थोडी घाई करा. चला बॅट्समन चला. सामन्याकडे तुम्हाला इथे मी घेऊन जातोय पुन्हा एकदा. सामन्याकडे तुम्हाला इथे मी घेऊन जातोय. आपण पाहतोय दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. 53 झाल्या, 54 बनवायचे आहेत आणि या 54 धाव्यांचा आपण पाहतोय पाठलाग करण्यासाठी आघाडीचे दोन्ही फलंदाज दाखल झालेत. एका बाजूला समर्थ कडू आहे आणि दुसऱ्या बाजूला श्रेयश इंदुलकर आहे.
इथे आपण पाहतो मैदानामध्ये आघाडीचे दोन्ही फलंदाज दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय चालू असताना सामना हा कमीत कमी 25,000 रुपयाचा सामना आहे, तर जास्तीत जास्त 1,00,000 रुपयाचा सामना मैदानाच्या मध्ये सुरू आहे. जो संघ जिंकणार तो संघ थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. जो संघ पराभूत होईल तो संघ स्पर्धेच्या बाहेर. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज बंटी. पाच षटकांची मॅच, दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळलेला चेंडू सिंगल इथे घेतली आहे. एका धाब्याने आपण पाहतोय संघाचा श्रीगणेश होतोय, संघाचा अकाउंट इथे ओपन होणार आहे, संघाचं खाते इथे उघडलं जाईल. श्रेयस शिंदुलकर आपण इथे मैदानामध्ये पाहतोय विश्वासाने मैदानामध्ये तो कामगिरी करतोय. विश्वास म्हटलं की आम्हाला छत्रपती शिवरायांचा इतिहास आठवल्याशिवाय राहत नाही. त्यावेळी छत्रपती शिवरायांनी सयाजी यांच्यावरती ज्यावेळेस विश्वास ठेवला ना, रायगडाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिली होती. आजही त्या जगदीश्वराच्या मंदिराकडे जा, तिथे तुम्हाला ते नाव पाहायला मिळेल, वाचायला मिळेल. हा चेंडू डीप कव्हरला एक चांगला एफर्ट तिथे मैदानामध्ये आपण पाहतोय. शेखर यांचा चांगला एफर्ट तिथे मैदानामध्ये. 3 धावा इथे मैदानामध्ये पळून पूर्ण केले जात आहेत. तीन धावा इथे मैदानामध्ये येतील. या 3 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार धबलकावरती 4 धावा. सेवेची तत्पर हिरोजी इंदुलकर हे नाव तुम्हाला अनेक वेळा रायगडावरती वाचायला मिळेल. हा चेंडू पुण्यात हलक्या चेंडू खेळून काढला जाईल. शॉर्ट कव्हरला एक सिंगल आपण पाहतो मैदानाच्या मध्ये घेतली जाणार आहे. एका धावेच्या मदतीने धाबलक पुढे जाऊन पोहोचते धाबलकावरती 5 धावा. असं म्हटलं जातं की 5 मित्र एकत्र आल्यानंतर चांगलं कार्य घडतं. 5 बोटं एकत्र आल्यानंतर हाताची एक वज्रमूठ तयार होते. धाबलकावरती 5 धावा आहेत. गोलंदाज तयार आहे. हो यावेळी पाहिजे ब्लॉक होल मध्ये चेंडू. श्रेयस कडे खऱ्या अर्थानं या चेंडूसाठी उत्तर नव्हतं, फक्त त्याने मात्र सन्मान दिलाय आणि तिथे आपण पाहतोय बॉबी चेंडूला मात्र इथे कव्हर करतोय. त्यानंतर एक धावा आली. 6 धावा ज्या धाबलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळी कट केला बॉलला स्क्वेअर कट. डी पॉइंटला चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर फॉर रन चौका. आपल्याला पाहायला मिळाला. संघाचा धाबलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. 10 धावा धाबलकावरती आहेत. लोअर फुल टॉस ऑन साइडला आपण पाहतो चेंडू तिकडून काढला जाईल. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू ते कव्हर करतोय. डायरेक्ट हिट. परंतु ते आपण पाहतो मैदानामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये आणि तोपर्यंत आपण पाहतो मैदानामध्ये आलेली एक सिंगल आहे. एक धाव इथे आली आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा आहेत. 1 और 1 11. 11 धावा ज्या धाबलकावरती ते असणार आहे. समर्थक दुसऱ्या बाजूला आपण पाहतो श्रेयस शिंदुलकर. ही जोडी मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडू 43 धाव्यांची गरज आहे. हे समीकरण आपण पाहतो मैदानामध्ये असणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता मैदानाच्या मध्ये पाहिजे आहे. षटक क्रमांक 2 शेखरचा एफर्ट खऱ्या अर्थानं आपण याच्यामध्ये रईस सर पाहिलेला आहे. रईस सर देखील कधी कधी विचार करतात की नक्कीच हे खेळाडू 40+ आहेत का. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल. आजही तो जोश आहे, ती जिद्द. आणि पूर्वीचं क्रिकेट मला आजही आठवतं संजय सर की पूर्वीचं क्रिकेट जिद्दीने खेळलं जायचं. शेखरच्या हातामध्ये आपण पाहतो चेंडू ते सोपवलेला आहे. विशेषतः मी कमलशील मस्के भाऊ तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. ज्या प्रकारचं तुम्ही आयोजन केलेलं आहे, 40+ला तुम्ही संधी दिली, ही एक महत्वाची गोष्ट आहे. पूर्वीचं क्रिकेट आजही आम्हाला पाहायला मिळत आहे. समर्थ कडू पुण्याला बायचे स्ट्रायकन तयार.
फुल टॉस आणि तिथे दे घुमाके डी स्क्वेअर लेग षटकार. टाकू शकत नाही आणि ती शेखरने चूक केली. षटकार आला. फुल टॉस दिशा से भटके तो पडेंगे फटके षटकार. दोन षटकार आले. पहिली षटकार हॅट्रिक पूर्ण करण्याचा मान समर्थ कडूच्या नावावरती जाईल का? महाराष्ट्र पोलीस रईसभाई मुलाणी यांच्या वतीने लागोपाठचा तिसरा षटकार खेळला तर 500 रुपयाचं प्राइज. हा चेंडू इथे इथे लागोपाठचा तिसरा षटकार छेलन. आदरणीय कमलशील भाऊ मस्के आणि त्याचबरोबर आदरणीय आनंदजी मस्के यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारासाठी 500 रुपये. महाराष्ट्र पोलीस रईसभाई मुलाणी यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज समर्थकडून मिळणार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडूवरती केलाय वार आणि हा सरांच्या वतीने देखील आपण पाहतोय सेकंडी समर्थला लागोपाठच्या 3 षटकारासाठी 500 रुपयाचा प्राइज आहे. मिस टाइम स्ट्रोक थर्डमॅनला आपण पाहतो चेंडू मात्र अडवला जाईल. समीर चौगुले सरांच्या वतीने संघाचे टीम ओनर यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज आहे. समर्थ कडूच्या 3 षटकारासाठी प्राइज आहेत. तब्बल 2000 रुपये वरती खूप मोठं आक्रमण. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल पुन्हा एकदा मैदानात मध्ये. गोलंदाज तयार आपण पाहतो पुन्हा एकदा उजव्या हाताने शेखर. हा चेंडू अगदी हलक्यात आपण पाहतोय बॅकफुटला चेंडू कट केलाय बॉलला डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू ते पाठवर झालाय. पाहता पाहता चेंडू ती अडवला जाईल. दुसऱ्या धावेचा आपण पाहतोय प्रयत्न ते होतोय. 2 धावा ज्या मैदानामध्ये घेतल्या जातील या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं धाबलक पुढे जाऊन पोहोचणाऱ्या धाबलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा ज्या धाबलकावरती आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. संपूर्ण लाईव्हचा आमचा सेटअप हा देखील अलिबागचा आहे. ड्रीम्स क्रिकेट लाईव्हच्या खऱ्या अर्थानं कौस्तुभजी पाटील सरांचा संपूर्ण असणारा त्यांनी स्वप्न पाहिलं होतं या जगामध्ये आपल्याला काहीतरी करायचं आहे. कौस्तुभ पाटील सरांच्या स्वप्नातून साकार झालेलं आपण पाहतोय ड्रीम्स क्रिकेट लाईव्ह. गोलंदाज सय्यर आहे बंटी. रिव्हरचा फटका इथे खेळून काढला जाईल. थर्डमॅनला आपण पाहतो चेंडू इथे अडवलाय. त्यानंतर मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल आहे.
एक धाव इथे आली. 17 चेंडू शिल्लक आहे आणि या 17 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही 17 धावींची गरज आहे. असं म्हटलं होतं की दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम, आज की शाम किसके है नाम. आणि इथे श्रेयच्या पाठमधून मिस टाइम स्ट्रोक लॉंग ऑनला टिपलाय जाईल. संपलाय श्रेय. स्कोर कार्ड वरती 37 धावा धावलकावर आहेत. न्यू बॅटर योगेश पवार. रणजी पर्यंत मजल मारणारा योगेश आज 40 प्लेचं क्रिकेट गाजवण्यासाठी तयार आहे. सन्मान दिलाय बॉलला. अगदी हलक्यात आपण पाहतो चेंडू खेळून काढला जाईल. सिंगल इथे आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. ओ आणि इथे समर्थला थांबवणार कोण. समर्थ थांबायचं नाव घ्यायला तयार नाहीये. इथे षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावलकावरती 44 धावा. 14 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा थर्ड मॅन मध्ये आणि चेंडू सुसाट वेगाने सीमारेष. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय गती परिवर्तन केलेला चेंडू लॉंग ऑफ बॅकच्या कव्हरला चेंडू ते अडवला जातोय. तोपर्यंत घेतलेली आपण पाहतोय सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती 49 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहे आणि 5 धाव्यांची गरज आहे. 13 चेंडू मध्ये 42 धावा बनवतोय वैयक्तिक समर्थकडून. 4 षटकार आणि 3 चौकार येताना पाहायला मिळाले. 12 चेंडू 5 धाव्यांची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज मनीष. गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा एकदा. पुढे सरसावा चेंडू आपण पाहतोय खेळून काढण्याचा प्रयत्न इथे मैदानामध्ये केला जाईल. चेंडू मात्र इथे डॉट. धावफलक इथे स्थिर असणार आहे. गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा एकदा उजव्या हाताने. कट केल्या बॉलला आणि तिथे आपण पाहतोय बॉबी जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला. सिंगल तर आपण पाहतोय मैदानामध्ये आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानामध्ये जो होणार नाही. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ते मैदानामध्ये 50 धावा धावलकावर आहेत. हा चेंडू मात्र आपण पाहतोय ते सोडून दिला जाईल. व्हाईट बॉल. वैयक्तिक 43 धाव्यांवरती आपण पाहतोय खेळतोय तो समर्थकडून. हलक्या जर आपण पाहतो चेंडू खेळून काढला जाईल आणि त्यानंतर आपण पाहतोय मैदानामध्ये
घेतलेली एक सिंगल आहे. आता जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज आहे. आणि इथे रिवर्सचा फटका आहे. सामना जिंकलाय आणि थेट मान्यवरांच्या शुभाच्या मार्गामध्ये किताब द्यायचे आहेत.